त्याचप्रमाणे आपल्या गावाची खरी ओळख जी आहे ती म्हणजे आपल्या खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरींमुळे, की त्यांच्यामुळे आपलं आसोदा गाव सर्वीकडे ओळखीत आलं. बहिणाबाईंचा जन्म हा 24 ऑगस्ट 1980 साली आपल्या आसोद्याला महाजन परिवारात झाला. 13व्या वर्षी त्यांचं लग्न जळगावातील नथुजी खंडेराव चौधरी यांच्या बरोबर झाला. त्यानंतर 71व्या वर्षी त्यांचं 3 डिसेंबरला निधन झालं. त्यांनी घरकाम करताना किंवा शेतामध्ये काम करताना बराच काव्य केलंय, ओव्या केल्या. त्यांचं सर्व जगप्रसिद्ध असं कार्य हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. बहिणाबाई चौधरी आपल्याला माहिती आहे की त्या कधीही शाळेत गेल्या नाही, पण आज सर्व शाळांमध्ये त्यांच्या कविता शिकवल्या जात आहेत, हे विशेष आहे. त्याचप्रमाणे बहिणाबाई चौधरींनी कधी पेन बघितला नाही, पेन हातात घेतला नाही, पण आज 100हून अधिक PhD लोक त्यांच्यावरती लिखाण करत आहे. त्यानंतर बहिणाबाई यांनी कधी रेडिओसुद्धा ऐकला नाही, रेडिओ बघितला नाही, पण गेली 50 वर्षापासून अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर हे गीत 50 वर्षापासून रेडिओवरती ऐकवलं जात आहे. अशा बहिणाबाई यांना त्रिवार वंदन. व आपण आसोदावाशी गर्वाने सांगू शकतो की होय, आम्ही बहिणाबाई माहेरवासी आहोत. एक मिनिट जाताय का यार तुम्ही? अमोल काका, आता थोडा कार्यक्रमाला उशीर झालाय, थोडं शॉर्टकटच घेणार आहेत आपण. तर सर्वप्रथम आपण आज आपल्या स्टेजवरती उपस्थित असलेले पाहुणे लेफ्टनंट जनरल श्री जगदीश अमोल काका, अमोल काका, एक वेळ अमोल काका, मी रमेश काका बोडे आपणास विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. चौधरी साहेबांसाठी थोडं आहे की माऊलीनंतर समाधी नाही, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही.